सध्या काही कळतच नाहीये. शरद पवारांचा सोलापूर दौरा अचानक रद्द झाला आहे. मोहिते पाटलांचा अर्ज भरण्याआधी मोठी घडामोड झाली आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पक्षामध्ये प्रवेश केला. मोहिते पाटील कुटुंबाने खूप ताकदीने भाजपाकडून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले होते. मात्र भाजपाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर करून टाकली. त्यामुळे मोहिते पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली आणि त्याच वेळी त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल शिक्कामोर्तब सुद्धा झाले होते. महाराष्ट्रामध्ये बरंच काही होतंय सध्या मित्रांनो. धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यामुळे माढा आणि सोलापूर या दोन मतदारसंघातील गणितं बदलली आहेत. कारण या दोन मतदारसंघांवर मोहिते पाटील घराण्याचा अनेक वर्षांपासून राजकीय प्रभाव आहे. मात्र आपल्यासमोर कुणाचंच आव्हान नसल्याची प्रतिक्रिया भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली आहे. ही सगळी डुबणारी जहाजं आहेत. यांच्याविषयी चर्चा करणं म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखं आहे. मला त्यांचं बिलकुल आव्हान वाटत नाही. कोणताही स्ट्रॉंग उमेदवार किंवा स्ट्रॉंग पक्ष समोर आहे असं मला अजिबात वाटत नाही, असे निंबाळकर म्हणाले आहेत. कुणी काय निर्णय घ्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्याचं मत सोलापूरचे भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी मांडले आहे. सगळी जनता मोदीजींसोबत आहे. जनतेने निर्णय घेतला आहे, असं राम सातपुते म्हणाले. मित्रांनो, या लोकसभेमध्ये एक चांगलं गणित दिसतंय, की जर तुम्ही कोणाला वोट करताय म्हणजे तुम्ही भाजपाला वोट केलं तर ते मोदींसाठी वोट असेल आणि जर तुम्ही इंडिया अलायन्सला वोट केलं तर ते राहुल गांधींसाठी वोट असेल. त्यामुळे लोकांनी एक चॉईस आहे की मोदींना निवडायचं आहे की राहुल गांधींना. हा लोकांनी ठरवण्याचा प्रश्न आहे, कारण आपला लोकतांत्रिक देश आहे. तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि माझं चॅनल आणि त्याचे कंटेंट आवडत असतील तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.